हाय हॅलो नमस्कार. आज विशेष म्हणजे मी तुम्हाला लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते करून दाखवणार आहे. तर चला तर लिंबाचं लोणचं कसं करायचं ते करण्यासाठी घेऊया. तर मी 1 किलो लिंबू घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून आणि 2 दिवस मी त्याला गरम पाण्यामध्ये लिंबूला राहू दिले होते, कारण की लिंबूचा कडवटपणा निघून जातो. तर चला मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवत आहे. तर लिंबूचे 2 भाग करून घ्यायचे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही लिंबूच्या खापांचे 4 भागसुद्धा करू शकता. तर यामधल्या अशा पद्धतीने पूर्ण बिया सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या. तर मी अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने पूर्ण बिया काढून घेणार आहेत. आणि निंब म्हटले म्हणजे थोडेसे खराब राहतात, त्यावरती थोडे डाग असतात. तर तसे निंबू मी कट करून घेतले आणि त्यांचा रस लिंबूचा रस या लिंबाच्या लोणच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा. तर बघा मी पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामधला रस मी लिंबूमध्ये टाकून घेणार आहे. तर बघा जे लिंबू खराब होते त्यांची अशी साल काढून वरचे मी थोडे आणि त्यांचा रस यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर यामध्ये रस टाकल्याने लिंबूला पाणीसुद्धा छान सुटते आणि लोणचंसुद्धा छान लागते खाण्यासाठी. तर यामध्ये मी थोडी वेलची पूड टाकून घेणार आहेत आणि थोडं मीठ चवीनुसार. त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा अर्धा चमचा टाकायचं. जास्त तिखट करायचं नाही लोणचं. तर हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. तर छानपैकी एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं मध्यम आचेवरती आणि अधूनमधून त्याला ढवळत राहायचं, जेणेकरून लिंबाला पाणी सुटेल आणि आचारसुद्धा छान होईल. तर मी 1 किलो लिंबूला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजेच 500 ग्राम. अशा पद्धतीने मी छान असं ढवळून घेणार आहे आणि थोडं अधूनमधून याला परत हलवून घ्यायचं, जेणेकरून पटकन असा गूळ विरघळेल त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता गुळाचं सुद्धा पाणी झालेलं आहे. तर मी बिना तेलाचं लोणचं तुम्हाला करून दाखवत आहे. तर रेसिपी अँड मचमोर या चॅनलला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर बघा मस्त असं तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी म्हणजेच लिंबाचं लोणचं हे तयार झालेलं आहे. तर बघा मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून सुद्धा दाखवत आहे. तर लोणचं हे अप्रतिम झालेलं आहे. अगदीही तोंडाला पाणी सुटेल असे हे लोणचं तयार झालेलं आहे. आणि हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. यामध्ये हळद टाकलेली नाही, म्हणजेच हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. तर हे लोणचं अगदी 12 महिने टिकेल, 1 वर्ष असे हे बरणीमध्ये काढून घ्यायचं. तर अशा बरणीमध्ये काढल्यानंतर हे काचेच्या बरणीत जास्त दिवस टिकते. तर बघा किती मस्त अप्रतिम झालेले आहेत